नमस्कार. आपलं सर्वांचं त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनलवरती स्वागत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 संभाव्यता बघणार आहोत. तर इथे पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकाची संख्या म्हणजे NS लिहा. पहिला उपप्रश्न, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. याला आपण आधी सोडून घेऊया. तर इथे उकल लिहायचं. उकल मध्ये येणार की एक फासा व एक नाणे फेकणे. फासा माहिती आहे आपल्याला, फास्याचा नमुना अवकाश असतो S बरोबर 1 2 3 4 5 आणि 6 व नाण्याचा नमुना अवकाश असतो S बरोबर एक आहे हेड आणि दुसरा आहे टेल. तर हे दोन्ही एकाच वेळे म्हणजे एक फासा आणि एक नाणे एकाच वेळे जर फेकले तर आपल्याला या उकल मध्ये नवीन नमुना अवकाश आपल्याला मिळेल S बरोबर. बघा, एकाच वेळे फासा आणि नाणे फेकले तर समजा फास्यावर एक आलेला आहे निष्पत्ती आणि त्याच वेळेस या नाण्यावर H ही निष्पत्ती आलेली आहे, म्हणून 1 आणि H मिळून इथे पहिली निष्पत्ती 1, H अशी होईल. ही जी निष्पत्ती असेल S ती काय असेल, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. मग आपण इथे लिहायचं आहे एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. मग एक फासा व एक नाणे एकाच वेळी जर आपण फेकले तर 1H ही पहिली निष्पत्ती येणार आहे. त्यानंतरची जी दुसरी निष्पत्ती ही 1T ही येऊ शकते, ही शक्यता आहे 1, T. तर त्यानंतरची निष्पत्ती 1H आणि 1T झालेला आहे, त्यामुळे 2H ही निष्पत्ती येऊ शकते 2, H. त्याच्यानंतर 2, T ही सुद्धा निष्पत्ती येऊ शकते 2, T. त्यानंतर अशा प्रकारे 3, H, तर 3, T, 4, H, 4, T. त्यानंतर इथे बघा 5, H, 5, H. त्याच्यानंतर 5, T ही निष्पत्ती येऊ शकते व शेवटची निष्पत्ती 6 ला घेऊन 6, H व 6, T अशा प्रकारे. त्याच्यानंतर 6, H व 6, T अशा प्रकारे निष्पत्त्या येईल. मेहरूपी कंस बंद करायचा आहे. म्हणून ही झाली नमुना अवकाश S बरोबर. मग इथे लिहायचं नमुना अवकाश S बरोबर ही एवढ्या निष्पत्त्या होऊ शकतात, एवढ्या शक्यता आहे. आता NS म्हणजे नमुना घटक संख्या, या S मध्ये येणारे एकूण घटक किती? 1, H ही पहिली निष्पत्ती, पहिला घटक. हा दुसरा घटक, हा जो आहे हा तिसरा घटक, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा आणि 12वा घटक. म्हणजे एकूण घटक संख्या किती आहेत? NS बरोबर 12 आहेत. म्हणून या 12 शक्यता आहेत. तर या प्रकारे आपण याला सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरं गणित आहे, 2, 3, 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. तर इथे 2 क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचं उकल घेऊया. उकल क्रमांक 2. तर इथे प्रश्न थोडक्यात लिहून घेऊया. 2, 3, 5 या अंकाची पुनरावृत्ती होणार नाही. अंकाची पुनरावृत्ती होणार नाही. आता पुनरावृत्ती म्हणजे नेमकं काय? पुनरावृत्ती म्हणजे समजा आपल्याला 2 अंकी इथे अंक बनवायचे आहे, तर पहिला अंक 2, 23 होईल, 2 अंकी अंक. त्याच्यानंतर 25 होईल. त्याच्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला अंक बनवायचे आहे. पण पुनरावृत्ती म्हणजे कसं आहे, हे 2 आणि 2 मिळून कसं काय तयार होत आहे? इथे 22. इथे 2 या अंकाची पुनरावृत्ती होत आहे, म्हणजे पुन्हा येणे. तर असे अंक आपल्याला नको, म्हणजेच 33 सुद्धा आपल्याला नको आणि त्याच्यानंतर 55 सुद्धा आपल्याला नको. म्हणजे इथे अंकाची काय होत आहे? पुनरावृत्ती होत आहे. तर पुनरावृत्ती होणाऱ्या अंक आपल्याला नको, बाकी इतर अंक आपल्याला घ्यायचे आहे. या अंकापासून म्हणजे कोणत्या अंकापासून? 2, 3, 5 या अंकापासून आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची आहे. तर इथून आपण उकल चालू करूया. उकल, तर इथे 2, 3, 5 हे अंक दिलेला आहे. तर याच्यापासून नमुना अवकाश आपल्याला इथे घ्यायचा आहे. नमुना अवकाश
आता हा नमुना अवकाश घ्यायचा आहे. नमुना अवकाश बरोबर इथे बघूया. पहिला 2 23, 2 आणि 3 मिळून अंक तयार झाला 23. त्यानंतर 2 आणि 5 मिळून 25 हा अंक तयार झालेला आहे. त्याच्यानंतर 2 2 हा येणार नाही. त्यानंतर 3 आणि 2 मिळून 3 आधी 2 नंतर 32 मिळालेला आहे इथे. 3 आधी 5 नंतर इथे 35 मिळालेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा 5 आधी 2 नंतर म्हणजे 52 मिळालेला आहे. त्याच्यानंतर 5 आधी त्याच्यानंतर 3 म्हणजे 53 मिळालेलं आहे. असे एकूण आपल्याला इथे नमुना अवकाश मिळालेला आहे. 2 3 5 या अंकाला पासून 2 अंकी तयार करणे. इथे अट काय आहे? अंकाची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा अंक यायला नको. पुन्हा अंक यायला नको. मग पुन्हा अंक यायला नको म्हणजे 22 डबल अंक येत आहे, पुन्हा येत आहे 33 आणि 55 हे अंक आपल्याला नकोत. या अंका व्यतिरिक्त बाकी इतर अंक आपल्याला इथे घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आणि हा नमुना अवकाश म्हणजे एस झालेला आहे इथे. आणि एन ऑफ एस मग आता इथे आपण याच्यातलं घटक बघूया. इथे पहिला घटक 23, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. तर एकूण 6 घटक असल्यामुळे इथे एन ऑफ एस बरोबर किती लिहायचं आहे? आपल्याला 6 लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे दोनही गणित आपल्याला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं गणित इथे बघा. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो? बघा, ही आहे तबकडी, जी चक्री असते ती अशी गोल फिरत असते, याला तबकडी असे म्हणतात. तर इथे किती रंग आहे? पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, लाल, केशरी असे रंग आहे. तर इथे आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. मग इथे नमुना अवकाश मग काय होणार? इथे एस बरोबर नमुना अवकाश पहिला घ्या. हा इथे तबकडीवर बाण दाखवलेला आहे पिवळा. मग इथे पिवळा लिहायचा आधी. त्याच्यानंतरचा रंग आहे इथे बघा निळा आहे. इथे कॉमा देऊन निळा लिहायचं. त्यानंतरचं हिरवा, इथे हिरवा लिहा. त्यानंतर इथे जांभळा लिहा, जांभळा. त्यानंतर बघा इथे जांभळा नंतर कोणता रंग आलेला आहे? लाल रंग आलेला आहे. मग इथे लाल लिहा. त्यानंतरचा रंग जो आहे तो कोणता रंग आहे? केशरी रंग आहे. मग इथे आपल्याला काय लिहायचं आहे? केशरी लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पिवळा येत आहे. पुन्हा पिवळा इथे आले असल्यामुळे याला परत लिहायची गरज नाही. म्हणून इथे मेहरूपी कंसाला काय करायचं आहे? बंद करायचं आहे. म्हणजे हा नमुना अवकाश आपल्याला इथे मिळालेला आहे. याला इथे उकल लिहा. आपण इथेच गणित सोडवलेलं आहे. पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, लाल, केशरी असे एकूण 6 रंग दिलेले आहे. तर हा नमुना अवकाशामध्ये हे 6 रंग येतील. व नमुना घटक संख्या बघूया आपण. एन एस म्हणजे या नमुना अवकाशामध्ये येणारे एकूण घटक किती? पिवळा 1, निळा 2, हिरवा 3, हा जांभळा 4, लाल 5 आणि केशरी 6. म्हणजे एन ऑफ एस आपल्याला काय लिहायचं आहे? इथे 6 लिहायचं आहे. तर अशा प्रकारे 2 क्रमांकाचं गणित समजून घेऊया, सोडवूया. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचं गणिताकडे वळूया. तर प्रश्न आहे, वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. सोबतचे कॅलेंडरचे पान पहा. इथे बघा सोबत एक कॅलेंडर दिलेलं आहे, त्याचे पान दिलेलं आहे. वर्ष आहे 2019, महिना आहे मार्च महिना. तर इथे बघा 5च्या पटीतली संख्या कोणत्या ते आपण आधी बघून घेऊया. 5च्या पटीतील संख्या आहे 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. आता बघूया इथे. इथे 25 आहे, इथे 30 आहे. तर महिना हा 31 चा असतो. इथे ही 31 चा असल्यामुळे इथे बघा हा 30 पर्यंतच आपल्याला इथे अंक घ्यायचे आहे. 35 40च्या समोरचे अंक आपल्याला घ्यायचे नाही. याचं कारण म्हणजे महिना इथे कितीचा असतो? हा महिना आपला असतो 30 31 चा. म्हणजे 31 हा 5च्या पटीत येत नसल्यामुळे याला घ्यायचं नाही. आता 5च्या पटीतील संख्या याला आपण थोडं रंगवून घेऊया. 5च्या पटीत हा 5 येत आहे. त्यानंतर 10 येत आहे. इथे 15 येत आहे. इथे 20 येत आहे. इथे त्याच्यानंतर 25 आणि हे 30. हा 31 आपला नाही आहे. तर इथे 5 5 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25 आणि 5 5 6 30. तर इथे बघा मार्च महिन्यात 5च्या पटीत येणाऱ्या संख्येचा वार लिहायचा आहे. म्हणजे नमुना अवकाश इथे, नमुना अवकाश बरोबर कॉमा एस बरोबर इथे बघा जे जे इथे आपण इथे एस. तर 5 तारखेला कोणता वार आहे? 5 तारखेला मंडे ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. मग इथे बघा मंगळवार लिहायचं आहे इथे.
मंगळवार. त्यानंतर 10 तारखेला कोणता वार आहे, तर इथे हा सॅटरडे आणि हा संडे. तर संडे म्हणजे रविवार, मग इथे आपल्याला काय लिहायचं आहे, तर रविवार लिहायचं आहे. त्यानंतर बघा इथे 15 तारीख, बघा इथे एफ म्हणजे फ्रायडे, फ्रायडे म्हणजे शुक्रवार लिहायचं आहे. इथे आपण शुक्रवार लिहूया, शुक्रवार. त्यानंतर इथे 15 झालेला आहे. त्यानंतर 20, 20 म्हणजे पुन्हा सोमवार मंगळवार, हा बघा बुधवार. मग इथे वेडनेसडे म्हणजे इथे आपल्याला बुधवार लिहायचं आहे. मग आपण इथे बुधवार लिहूया. त्यानंतर बघा इथे 20 झालेला आहे. त्यानंतर 25, 25 म्हणजे मंडे म्हणजे सोमवार. 25 तारीख ही मंडेला आलेली आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला काय लिहायचं आहे, सोमवार लिहायचं. इथे आपण काय लिहूया, सोमवार लिहूया. त्यानंतर बघा 30, 30 ही पुन्हा ही सॅटरडे म्हणजे शनिवारी आलेली आहे. हा संडे आहे, त्याच्या आदला दिवस म्हणजे शनिवार, म्हणजे आपल्याला पुन्हा शेवटचा दिवस हा काय लिहायचा आहे, शनिवार लिहायचा आहे. मग अशा प्रकारे 31 नंतर तर 31 येत नाही, आणि त्यानंतर तर या महिन्यामध्ये तारीख नसते, म्हणून इथे मेहरुपी कंस बंद. तर इथे नमुना अवकाश आपल्याला काय मिळालेला आहे, मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि शनिवार. आणि नमुना घटक संख्या NS म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, NS म्हणजे आपल्याला इथे 1 नंबर, हा 2, हा 3, 4, 5 आणि 6, एकूण 6 घटक असल्यामुळे NS बरोबर काय लिहायचं आहे, NS बरोबर आपल्याला 6 लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न सोडवूया. संभाव्यता प्रकरण अगदी सोपे आहे. पूर्ण सविस्तर त्याचा अभ्यास करून बेसिक कन्सेप्ट जाणून घेऊन जर आपण ही गणितं सोडवले, तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही गणितं सोडवू शकतो. त्यानंतर आपण चौथ्या गणिताकडे वळूया. दोन मुलगे B1 आणि B2, B1 म्हणजे बॉय 1 आणि हा बॉय 2, व दोन मुली म्हणजे G1 म्हणजे गर्ल 1 आणि ही गर्ल 2, याच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दोन मुलाची समिती जर आपल्याला इथे घ्यायची असेल, तर इथे दोन व्यक्तींची समिती घ्यायची आहे, आणि दोन्ही काय पाहिजे, मुलं पाहिजे. म्हणून इथे बॉय आणि बॉयच घेऊ, कारण गर्ल इथे येणार नाही. कारण कोणाची समिती घ्यायची आहे, मुलांची समिती घ्यायची आहे. मग इथे काय येणार, B1 पहिला मुलगा, कॉमा B2 दुसरा मुलगा. ही झाली दोन मुलांची समिती. त्याचप्रमाणे इथे बघा दोन मुलींची समिती घ्यायची आहे, तर इथे बघा गर्ल 1 आणि गर्ल 2 ची समिती आपण इथे घेऊ शकतो. मुलांची समिती इथे येणार नाही, म्हणून इथे बघा G1 म्हणजे पहिली मुलगी आणि G2 दुसरी मुलगी, हे दोन मुलींची आपण इथे समिती घ्यायची आहे. त्यानंतर बघा तिसरा, एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. तर या समितीमध्ये काय पाहिजे, एक मुलगा पाहिजे व एक मुलगी पाहिजे. मग आता बघूया, B1 G1 हा इथे दिलेलाच आहे. B1 म्हणजे एक मुलगा, पहिला मुलगा, पहिली मुलगी. त्यानंतर आपण बघूया B1 एक मुलगा आणि एक मुलगी जेव्हा पाहिजे, तेव्हा B1 G1 झालेला आहे. त्याच्यानंतर B1 आणि G2 घेऊन बघूया. मग इथे काय येणार, B1 G1 एक मुलगा एक मुलगी, सॉरी G2, इथे बघा B1 आणि हा इथे काय येणार, G2 येणार. एक मुलगा एक मुलीची समिती झालेली आहे. पुन्हा आता आपण B2 घेऊया, बॉय 2 बॉय 2 आणि हा गर्ल 1 घेऊया, म्हणजे हा G1, B2 G1 अशी समिती तयार होऊ शकते. त्याच्यानंतर पुन्हा बॉय 2 आणि गर्ल 2 ही समिती, पुन्हा एक समिती तयार होऊ शकते, B2 आणि G2, बॉय 2 आणि गर्ल 2. अशा प्रकारे बघा B1 G1 एक मुलगा एक मुलीची समिती, B1 G2 एक मुलगा एक मुलीची समिती, B2 G1 एक मुलगा एक मुलीची समिती, B2 G2 अशा प्रकारे अशा समित्या तयार होऊ शकतात. त्यानंतरचा बघूया, इथे नमुना अवकाश आपल्याला इथे काढायचा आहे. मग नमुना अवकाश बघू आपण इथे काढूया. नमुना अवकाश यस बरोबर काय होणार बघा, अवकाश आपण इथे काढूया. तर नमुना अवकाश B1 आणि कॉमा B2 असे मुले आहे. इथे G1 आणि G2 अशा दोन मुली आहे. तर याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, तर नमुना अवकाश तयार करायचा. बघूया नमुना अवकाश कशा प्रकारे तयार होईल. S म्हणजे नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस, याला आपण नमुना अवकाश असे म्हणतो, कॉमा S. पहिल्या समितीमध्ये दोघांची निवड करायची आहे, त्याच्यामुळे दोघांची निवड, पहिला मुलगा घेतला, दुसरा मुलगा घेतला. त्यानंतर G1 G2 पहिला मुलगा मुलगी दुसरी मुलगी, G1 G2 अशा प्रकारे आपण समिती नेमू शकतो. त्यानंतर बघूया आपण B1 G1 असं घेऊ शकतो. इथे बघा B1
G1 ही समितीमध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर B1 G2 ही समितीमध्ये घेऊ शकतो, दोघांच्या समितीमध्ये. ते बघा B1 आणि हा G2 ही शक्यता आहे. त्याच्यानंतर बघूया आपण B2 G1 ही सुद्धा शक्यता आहे. B2 बॉईज 2 आणि G1 म्हणजे गर्ल 1 ला सुद्धा इथे घेऊ शकतो, ही सुद्धा शक्यता आहे दोघांची समिती बनवण्यामध्ये. त्यानंतर B2 आणि G2 ही सुद्धा शक्यता आहे. त्याच्यानंतर इथे B2, G2 ही सुद्धा इथे शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघूया B1 G2, पण B1 G2 इथे आलेला बघा B1 G2. मग एवढ्याच शक्यता आहे. मग इथे मेरुपी कंस काय करायचं, बंद करायचं. मग नमुना अवकाश मध्ये काय होणार आहे, कशाचा नमुना अवकाश, तर B1 B2 दोन मुलगे व G1 G2 दोन मुली यांच्यातून दोघांची रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर या समिती बनवण्यामध्ये जो नमुना अवकाश आहे तो अशा प्रकारे आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता नमुना घटक संख्या NS बरोबर आपल्याला बघूया इथे किती घटक, हा पहिला घटक, हा दुसरा घटक, तिसरा घटक, चौथा घटक, पाचवा घटक, सहावा घटक. तर एकूण किती घटक आहे, 6 घटक. म्हणून NS बरोबर किती आलेलं आहे, इथे 6 आलेलं आहे. तर नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी त्यागमूर्ती गणित चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोणती अडचण असेल तर कॉमेंटमध्ये टॉपिक सुचवा, जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ बनवूया. तर अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पुन्हा लवकरच आपल्याला मिळेल.